जपा फलसिद्ध चार अक्षर हरतील पापे रे दुस्तर मंत्र हा जपता भावाचे मनोरथ पुरतील तुमचे सत्य स्वरूप सिद्ध राव परब्रह्म देवादी देव मंत्र हा जपता भावाचे मनोरथ पुरतील तुमचे शिवहर अभंगाचा पूर्वार्ध संपलेला आहे. अभंगाच्या उत्तर अर्धाकडे आपण वळतोय. कीर्तनाचा टायमिंग 7 ते 9 होता. मला वाटते रात्रीचे 7 ते सकाळी 9 असेल. चालू द्यायचं का? काकडा करूनच जाऊ आपण सगळेजण. सकाळचा काकडा करू इथंच आणि पुन्हा सकाळी पारायणाला बसू. शिवहर लक्ष्मण महाराज ठासून सांगतायत सत्य स्वरूप त्यांनी पाहिलं होतं. जगद्गुरु फलसिद्धांचा साक्षात्कार लक्ष्मण महाराजांना झाला होता आणि ते ठासून सांगतात सिद्ध म्या देखिला अंगी भस्म ल्याला रविवत कांती ज्याची शिरी जटाभार असा सिद्ध म्या पाहिला असं ठासून सांगतायत लक्ष्मण महाराज. आणि खात्रीशीर तेव्हाच माणूस सांगू शकतो जेव्हा सत्य स्वरूप ज्याने पाहिलेलं असतं, देवाचं खरं स्वरूप ज्याने पाहिलेलं असतं. अनुभवाविन बोलणे ती फोल, अनुभवाशिवाय माणसाने बोलू नये, पण संत अनुभूतीने बोलतात. प्रत्येकाचे फलसिद्ध महास्वामीजींविषयी अनेक अनुभव आहेत. बाबा देखील त्यांचा अनुभव सांगतात. आता थोडा वेळच घेतो आज. बाबा देखील त्यांचा अनुभव सांगतात जगद्गुरु फलसिद्धांविषयी. मठामध्ये फार कष्ट उपेक्षा बाबांची होत होती. घरी 18 विश्व दारिद्र्य 4 वर्षाचे असताना मठाला अर्पण केलं बाबांना या समाज कार्यासाठी. एक दिवस काय झालं तर मंदिराची पूजा चुकली. यात्रेला गेले होते, वय लहान होतं. बाबा यात्रेला गेले, मंदिरातली पूजा चुकली. बाबाने